मित्रांनो, एमसीसीची ऍडमिशन प्रोसेस ह्या 4 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. तर खूप विद्यार्थ्यांचे मला प्रश्न होते की ह्या प्रोसेसमध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं. तर सर्वजण अप्लाय करू शकतात जे इलिजिबल आहेत. परंतु कुणी अप्लाय करायला पाहिजे, ज्यांचा स्कोर हा खूप चांगला आहे आणि ज्यांची ऑल इंडिया रँक कमीत कमी 60,000च्या पुढे आहे, असे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यातून 15% ज्या गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत त्यासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर ज्यांचा स्कोर अतिउत्तम आहे, खूप छान आहे, 20,000च्या पुढे ज्यांची ऑल इंडिया रँक आहे, असे विद्यार्थी देखील एम्स सारख्या इन्स्टिट्यूटसाठी अप्लाय करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम आहे की मला डीम कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, उदाहरणार्थ भारती विद्यापीठ, डी वाय पाटील, एमजीएम, ठीक आहे, तर असे विद्यार्थी देखील डीम कॉलेजेससाठी ह्या एमसीसीच्या वेबसाईटवर अप्लाय करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये स्टेट लेवललाच ऍडमिशन घ्यायचंय, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस ला, तर त्या विद्यार्थ्यांनी थोडं वेट करणं अपेक्षित आहे. त्यांच्यासाठीची जी ऍडमिशन प्रोसेस आहे त्याचा शेड्यूल हा 10 ते 13 तारखेच्या दरम्यान नक्की येईल. आणि अशाच मेडिकल ऍडमिशन रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो नक्की करा. थँक्यू.